मंडळी, परवा रात्री माजी मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगच्या पंटरांनी गोळ्या झाडून हत्या केली। खरं तर कायवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई गँगचा राग सलमान खानवर आहे आणि त्याला मारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न सुद्धा लॉरेन्सच्या गँगने केलेला आहे, पण सलमान पर्यंत पोहोचता येत नाही। म्हणून त्याला वॉर्निंग देण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या शूटर करवी बाबा सिद्दीकी यांची हत्या केली। का तर सलमानशी त्यांचे चांगले संबंध होते। त्या हत्येचं कनेक्शन काल महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शुभम लोणकरशी निघालं, जो की मूळचा अकोल्याचा असून मागे 3 अवैध हत्यारं बाळगण्याप्रकरणी त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती। त्याने फेसबुक पोस्ट करून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँग घेत आहे असं सांगितलं। काल बाबा सिद्दीकी यांचा अंत्यविधी पार पडला आणि पोलिसांकडून सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास सुरू झालेला आहे। आता त्या प्रकरणी नेमकी काय अपडेट समोर आली आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे आतापर्यंत अशी माहिती समोर आली होती की बाबा सिद्दीकीवरील गोळीबारानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना ज्या 2 आरोपींना पोलिसांनी पकडलं त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला। पण आता त्या प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी जे धनराज कश्यप, गुरनेल सिंग आणि शिवकुमार गौतम हे 3 शूटर आले होते, त्या टीमला शिवकुमार गौतम लीड करत होता। आरोपींच्या प्लॅननुसार गुरनेल सिंग आणि धनराज हे बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणार होते। मात्र बाबा सिद्दीकी यांची पोलीस सिक्युरिटी आणि आसपास असलेली गर्दी पाहून आरोपींनी ऐनवेळी त्यांचा प्लॅन बदलला आणि स्वतः शिवकुमार गौतम यांना त्याच्या साथीदारांना तो स्वतः सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर शिवकुमारनं बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या, त्यातील 2 गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्यानं त्यातच त्यांचा मृत्यू झाला। गोळीबारानंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। मात्र पोलिसांनी काही अंतरावर धनराज कश्यप आणि गुरनेल सिंग या दोघांना ताब्यात घेतलं, परंतु शिवकुमार हा गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला। धनराज आणि गुरनेल यांच्याकडे बंदूक होती, मात्र त्यांनी गोळीबार केला नसल्याचं तपासात समोर आलं। त्यांना हे देखील माहिती नव्हतं की सिद्दीकी यांना मारण्याचे आदेश कोणी दिले। याची माहिती फक्त शिवकुमार गौतम याला होती, त्यामुळे पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार धर्मराज आणि शिवकुमार उत्तर प्रदेशचे, गुरनेल हरियाणाचा, तर जो त्यांना बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल माहिती देत होता तो जिशान अख्तर हा पंजाबचा आरोपी असल्याचं कळत आहे। सध्या शिवकुमार फरार आहे, पण टाइम्स नाऊ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील 4था आरोपी जिशान अख्तर याला पंजाबमधून अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान लॉरेन्स बिश्नोई गँगनं सोशल मीडिया पोस्टद्वारे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली। पोस्टमध्ये त्यांना असं म्हटलं की सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं, पण अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। पण हा अनुज थापन कोण आहे ज्याच्यासाठी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली? तर ऐका, अनुज थापन हा मूळचा पंजाबचा होता। अनुज थापनला सलमान खानच्या बांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, पण अनुज थापनने मुंबई क्राईम ब्रांचच्या कोठडीत स्वतःला संपवलं होतं। म्हणजे 14 एप्रिल 2024 रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 2 जणांनी गोळीबार केला होता। त्या घटनेनंतर पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना गुजरातमधून अटक केली। पुढच्या प्रकरणी पोलिसांनी सोनू कुमार, चंदर बिश्नोई आणि अनुज थापन यांना पंजाबमधून शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती। न्यायालयानं विकी गुप्ता, सगल पाल आणि अनुज थापन यांना पोलीस कोठडी सुनावली होती, पण अनुज थापनने टोकाचं पाऊल उचललं। त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईनं अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सलमान खानच्या जवळचे असलेले बाबा सिद्दीकी यांची हत्या केली, वर अशी ही धमकी दिली की सलमानचा जो कोणी मित्र आहे तो लॉरेन्स गँगचा सर्वात मोठा शत्रू आहे असं समजा। सध्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणानंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। कोणालाही घराबाहेर पडू दिले जात नाहीये आणि कोणत्याही व्हिजिटरला आज सोडू नका अशा स्ट्रिक्ट सूचना सलमानच्या घरच्यांनी सुरक्षा रक्षकांना दिल्या आहेत असं कळत आहे। पण मंडळी, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ज्यानं सोशल मीडियावर पोस्ट लिहून हत्येची जबाबदारी स्वीकारली त्याचं नाव आहे शुभू उर्फ शुभम लोणकर। हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याचा रहिवासी आहे। त्याला प्रवीण लोणकर नावाचा एक भाऊ सुद्धा आहे। आता लॉरेन्स बिश्नोईच्या या महाराष्ट्र कनेक्शननं पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांच्या डोक्याला शॉट बसलाय। मागे सुद्धा सिद्धू मुसेवाला प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुण्याच्या संतोष जाधवचं नाव समोर आल्यानंतर खळबळ उडालेली होती। तसंच जुन्नर तालुक्यातील नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश कांबळे यांना देखील अटक केली होती।
हे तिघेही लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रभावित होऊन बिश्नोई गँगशी जोडले गेले होते. असो, मागे 16 जानेवारी 2024 रोजी अकोट शहर पोलिसांनी शुभम रामेश्वर लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण रामेश्वर लोणकर या दोघांसह अकोट व अंजनगाव सुरजी तालुक्यातील 10 जणांविरुद्ध अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी आर्म ऍक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. 16 जानेवारी 2024 ला पिस्तुलांसह अजय देटे आणि प्रफुल्ल चव्हाणला अकोला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी शुभम लोणकरने हे पिस्तूल त्यांना विकल्याचं उघड झाल्यानंतर शुभमला अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासल्यानंतर अवघी तपास यंत्रणा चाट पडल्यासारखी झाली होती. पुढे जेव्हा शुभम लोणकर व त्याचा भाऊ प्रवीण लोणकर याचा घरी शोध घेतला तेव्हा ते घरी आढळून आले नाहीत अशी माहिती अकोट पोलिसांनी दिली होती. दोघेही फरार झाले होते. दरम्यान या लोणकर भावांनी त्यांचं मूळ गाव सोडल्याची माहिती अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी दिली आहे. मागच्या काही काळापासून ते दोघे पुण्यात राहत होते. 30 जानेवारी 2024 रोजी शुभम लोणकरला जेव्हा वारजेनगर पोलिसांनी अटक केली होती तेव्हाच त्या लोणकर बंधूंचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी संपर्क असल्याचं समोर आलं होतं. जेव्हा उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई हा महाराष्ट्रासह दिल्ली, NCR आणि बिहारच्या गुन्हेगारी जगताचं नेटवर्क सांभाळतो, त्याच अनमोल बिश्नोईच्या संपर्कात शुभम लोणकर आला होता आणि तो नियमित व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विदर्भातील गुन्हेगारी वर्तुळातील घडामोडींचा आणि वेगवेगळ्या डील्सचा डेटा त्याला पुरवत होता. ही धक्कादायक माहिती त्यावेळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. आता बाबा सिद्दकी हत्याकांडाची जबाबदारी शुभम लोणकरच्या आयडीवरून स्वीकारण्यात आल्यानं हे लोणकर बंधू पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या राडारवर आलेले आहेत. सध्या ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्या व्हायरल पोस्ट मागे नेमकं कोण आहे, पोस्ट खरी आहे की खोटी, या बाबींचा तपास आणि व्हेरिफिकेशन आता मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लॉरेन्स गँगमधील इंटरनेटच्या किड्यांनी सोशल मीडियावर त्यांचं नेटवर्क बनवलेलं आहे. ते वेगवेगळे ग्रुप्स बनवून गुन्हेगारीचं आकर्षण असलेल्या तरुणांना त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेत आहेत. त्यांचे ब्रेन वॉश करून नंतर त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून आपल्यासोबत या म्हणून त्यांना ऑफर दिल्या जात आहेत. तुरुंगात असलेला लॉरेन्स तर परदेशात असलेले त्याचे साथीदार अनमोल बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे सोशल मीडियाचा उपयोग करून नवीन तरुणांची टोळीत भरती करून त्यांच्याकडून हवा तो गुन्हा करून घेत आहेत. ज्यांचे आधी कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही अशांना टार्गेट केलं जात आहे. अंडरवर्ल्डचं हे ऑनलाईन व्हर्जन दाऊदच्या डी गँगपेक्षा खतरनाक असून लॉरेन्स बिश्नोईनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊदपेक्षा ही मोठी समांतर गुन्हेगारी यंत्रणा उभी केलेली दिसून येते. लोणकर भाऊ आणि संतोष जाधवच्या रूपात हे सत्य उघड झाल्यानंतर आता लॉरेन्स टोळीचं नेटवर्क महाराष्ट्रात आणखी कुठे कुठे आहे त्याचा शोध घेतला जात आहे. सध्या शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांनीच युपीच्या धर्मराज कश्यप आणि शिवानंद या दोघा आरोपींना बाबा सिद्दकींची हत्या करण्यासाठी निवडला असल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला पोलिसांनी काल ताब्यात घेतलंय आणि त्याच्या पुढील चौकशीसाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्याला रवाना झालेली आहे. उपलब्ध माहितीनुसार प्रवीण लोणकरनं पुण्यातील वारजे भागात डेअरी आणि किराणा विक्रीचं दुकान सुरू केलं होतं. शिवमच्या सांगण्यावरून बाबा सिद्दकींच्या हत्येत सहभागी असलेले धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे एकामागोमाग हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून पुण्यात येऊन राहिले. प्रवीण लोणकरनं त्याचं दुकान असलेल्या वारजे भागातच एका भंगार विक्रेत्याकडे त्यांना काम मिळवून दिलं होतं. पुण्यात राहून अनेकदा त्यांचं मुंबईला येणं जाणं सुरू होतं आणि त्यावेळी सलमानचे निकटवर्तीय बाबा सिद्दकींच्या हत्येचा कट रचला जात होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुण्यातून त्यांचा मुक्काम मुंबईला हलवला होता. सध्या मुंबई क्राईम ब्रांचचे डॅशिंग अधिकारी दया नायक यांच्यावर या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याची जबाबदारी असल्यानं ते ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी कधी काही दाऊद आणि गौरी नाईक टोळीच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या होत्या. आता बाबा सिद्दकी प्रकरणातील एक विशेष गोष्ट म्हणजे भाजप नेते हरनाथ सिंग यांनी सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागावी असा सल्ला दिलाय. ते म्हणाले, प्रिय सलमान, ज्या काळ्या हरणाची बिश्नोई समाज देवता म्हणून पूजा करतो तुम्ही त्याची शिकार केली आणि ते शिजवून खाल्ले. त्यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून बिश्नोई समाजात दीर्घकाळापासून याबद्दल नाराजी आहे. माणूस चुका करतो, तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशातील असंख्य लोक तुमच्यावर प्रेम करतात. माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करा आणि तुमच्या चुकीबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागावी. आता त्यांचं ते ट्विट चांगलं चर्चेत आलेलं आहे.
मंडळी, पुढची अपडेट अशी की मुंबई गुन्हे शाखेनं रविवारी अटक केलेल्या आरोपींना जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात हजर केलं. या दरम्यान धर्मराज कश्यपने तो अल्पवयीन असल्याचा दावा केला. त्यानंतर कोर्टानं हाडांची ओसिफिकेशन चाचणी करण्याचे आदेश दिले. हाडांच्या ओसिफिकेशन चाचणीत धर्मराज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता पोलीस आरोपीला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करून कोठडी किंवा रिमांडची मागणी करतील. जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने शूटर गुरमेल सिंगला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलानं न्यायालयाला सांगितलंय की बाबा सिद्दीकी यांची हत्या नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आली आहे. त्यामुळे मारेकऱ्यांचा हेतू शोधणं अत्यंत गरजेचं आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना 14 दिवसांची कोठडी मागितली होती. सध्या बाबा सिद्दीकींच्या फरार मारेकऱ्यांचा शोध घेत मुंबई पोलिसांचं पथक मध्य प्रदेशातील खंडवा येथील ओंकारेश्वर मध्ये पोहोचलंय. आता अजून या प्रकरणी नेमकी कोणती गोष्ट समोर येईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.